हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि भरपूर असे कपडे होते ते आधी मी आवरून घेतले होते, धुवून घेतले होते. त्यानंतर ही मी आज कशी दिसते सांगा. आणि त्यानंतर पाण्याची जी भांडी होती ती सगळी मला आज धुवून काढायची होती. म्हणजे तसं बघायला गेलं तर 2-2 दिवसांनी आम्ही धुतोच. बट ही थोडी जास्त दिवस त्यामध्ये पाणी ठेवलं होतं टाकीमध्ये. ते आम्ही नॉर्मली यूज करत नाही, बट असंच भरून ठेवलेलं होतं. तर त्यामुळे हे चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी. मग त्यामध्ये सकाळी उठून पाणी भरता येईल. आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे जेवणाची तयारी मी केलेली आहे. आज मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपण जेवणाची तयारी चालू केलेली आहे. तर बेसिक जे आपलं सार आहे टोमॅटोचं ते मी आज बनवणार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. ही मी अशी टोमॅटोची प्युरी वेगळी काढून घेतलेली आहे. कारण मी जे काही रेसिपी आज बनवणार आहे त्यासाठी मला टोमॅटोची प्युरी लागणार होती, तर ती मी साईडला काढून घेतलेली आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये थोडीशी टोमॅटोची प्युरी होती, त्यामध्येच मी धणे, जे जे सार बनवण्यासाठी आपल्याला लागतं तुम्हाला माहीत असेल, लास्ट टाईम आपण बनवलं होतं, कोथिंबीर, त्यानंतर लसूण, आलं हे सगळं असं एकत्र वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरीमध्ये टाकलेला आहे कढीपत्ता आणि ते चांगलं असं तडतडून घेणार आहोत आपण. आणि त्यामध्ये जे वाटण आपण वाटून घेतलेलं ते आपण यामध्ये टाकणार आहोत आणि चांगलं परतवून घेणार आहोत. तिखट आपण ऑलरेडी टाकलेलं होतं, पण जर आपल्याला बॅलन्स करायला अजून हवं असेल तर ते तुम्ही नंतर ॲड करू शकता जेव्हा आपण फोडणी परततो तेव्हा. आता हे सार उकळल्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे आमसूल, जे आपण नेहमीच टाकतो. आणि कोकणामध्ये आमसूल किती फेमस आहे सर्वांनाच माहीत आहे. आत्ता मी दाखवणार आहे तुम्हाला जी मी न्यू रेसिपी बनवणार आहे, म्हणजे याआधी मी बनवलेली आहे. पण आत्ता मी खूप महिन्यांनंतर किंवा खूप वर्षानंतर असं म्हणता येईल मी बनवते. तर ते आहे एक शाक्षुका. तर एक शाक्षुका आपण आज बनवणार आहोत. एकदम सिंपल रेसिपी आहे. काहीही असं डोक्याला जास्त टेन्शन नाही आहे. शॉर्टमध्ये होणारी अशी रेसिपी आहे ही. तर तेल गरम झालेलं आहे. तर कांदा हा मी मीडियम चॉप करून घेतलेला आहे आणि तो चांगला आपण परतवून घेणार आहोत. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, मी नेहमीच सांगते की कांदा हा चांगला परतवून घेणं हे मसाल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं. आता यामध्ये टाकलेली आहे स्मिथ अँड जोन्सची जिंजर गार्लिक पेस्ट, आलं लसूण पेस्ट. ही आपण बनवूनही टाकू शकतो, पण आपल्याला झटपट बनवायचं आहे त्यामुळे ही मी रेडीमेडच जिंजर गार्लिक पेस्ट यूज केलेली आहे. आणि आत्ता यामध्ये आपण टाकलेली आहे टोमॅटोची प्युरी. ही प्लेन टोमॅटोची प्युरी आहे. यामध्ये काहीही मी ॲड केलेलं नाही आहे. फक्त चॉप टोमॅटो ग्राइंड करून घेतलेले होते आणि ही प्युरी बनवलेली होती. तर ही प्युरी मी ॲड केलेली आहे आणि हे चांगलं परतवून घेणार आहे मी. आणि बघू शकता ऑइल हे सेपरेट झालेलं आहे. आत्ता या स्टेजला आपण सगळे मसाले ॲड करणार आहोत यामध्ये. जसं की हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि हा घरगुती मसाला तुम्ही बघू शकता. यामध्ये वेलचीही आहे, तर ती मी इकडे टाकलेली आहे आणि चांगलं परतवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे पाणी. आपल्याला जेवढं पाणी हवं असेल तेवढं आपण यामध्ये टाकू शकतो. हे थोडंसं ड्रायच आपल्याला ठेवायचं आहे, कारण यामध्ये अंडी फोडून आपल्याला अख्खी टाकायची आहे. त्यामुळे आपण हा मसाला आधी चांगला बनवून घेणार आहोत. हे पाणी मी ॲडजस्ट केलेलं आहे आणि त्यानंतर चांगली वाफ काढून घेणार आहे 10-15 मिनटं. आता हे वाफेवर शिजत आहे तोपर्यंत मी अंड्यांची तयारी करून घेतली होती. असं एक-एक अंडं मी वाटीमध्ये फोडून टाकणार आहे. आपण डायरेक्टही टाकू शकतो, पण अंड्याची जी सालं आहेत ती ह्याच्यामध्ये जाण्याचे चान्सेस असतात सारणामध्ये. त्यामुळे हे मी असं वाटीमध्ये आधी काढून घेणार आहे आणि त्यानंतर मी ते त्या मसाल्यामध्ये पोर करणार आहे. आणि बघू शकता अशा प्रकारे एक-एक करून मी 4 अंडी टाकून घेतलेली आहेत. कारण आज डॅडही घरी आहेत. त्यामुळे 4 अंडी मी बनवलेली आहेत. तर लंचसाठीही होतील आणि डिनरसाठीही होतील. अशा प्रकारे मी 4 अंड्यांचं हे एक शाक्षुका बनवून घेत आहे. आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे गार्निशिंगसाठी किंवा अरोमासाठी. आणि त्यानंतर अजून 15 मिनटं मी शिजवून घेणार आहे याला चांगलं, कारण ती अंडी शिजली पाहिजे. आणि आता तुम्ही बघू शकता किती मस्त असा मसाला टेम्प्टिंग दिसत आहे आणि अंडीही आपली चांगली शिजलेली आहेत. तर अशा प्रकारे आपला एक शाक्षुका रेडी झालेला आहे. भरपूर अशी भांडी होती ती मी सगळी घासून घेतलेली आहेत. त्यानंतर 2 डब्बे भात लावलेला आहे मी कुकरला, कारण आज डॅड घरी होते मी मगाशीच सांगितलं. तर त्यांच्यासाठी होऊन जाईल म्हणून 2 डबे भात लावून घेतलेला आहे. आणि हे असं माझं जेवण आहे. टोमॅटोचं मस्त सार, भात आणि एक शाक्षुका. एवढं भारी होतं आणि एवढं टेम्प्टिंग होतं की मस्त लागत होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.